सर्वांनी मला एकच प्रश्न विचारला गेला पूर्ण वर्षभरामध्ये. वर्ष झाला चकोरवनच्या कुठल्याही ऑफिशियल हँडल्स किंवा कुठेही एकही पोस्ट नाही. तर मला एकच सांगायचं आहे की जे बिल्ड करत असतात ते दिसत नाही आणि जे दिसतात ते बिल्ड नाही करत. तुम्हाला एक माहिती आहे की सध्या एकच पॅटर्न खूप फॉलो केला जातोय. बिझनेसेस मार्केटिंगवर खूप सारे स्पेंड करतात, त्यानंतर नवनवीन एजन्सीजला हायर करतात, ॲड्स रन करतात, रील शूट करतात, भरपूर साऱ्या गोष्टी करतात आणि त्यानंतर पुढची गोष्ट होते की एजन्सीसोबत बसतात, ते चार्ट फॉलो करतात, अल्गोरिदम बघतात आणि मीटिंगमध्ये सर्वजण खुश होतात. पण यानंतर शेवटी महिन्याच्या शेवटी एकच गोष्ट होते की नंबर्स वाढत नाही. ही गोष्ट लक्षात यायला वेळ नाही लागत, बट तुम्ही त्याच्यासाठी सिरियसली बिझनेस केला पाहिजे. मार्केटिंग हा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. मार्केटिंगचा प्रॉब्लेम हाच आहे की मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग आणि रेव्हेन्यू हे वेगवेगळ्या डिरेक्शनला असतात आणि वेगवेगळ्या डिरेक्शनला असल्यामुळे तुम्हाला एक्झिक्युशन अलाइन नाही करता येत आणि हे एक्झिक्युशन अलाइन करण्यासाठी तुम्हाला लागते ग्रोथ सिस्टम. सो ग्रोथ सिस्टम ही एक कुठली सर्व्हिस नाही, हे एक आर्किटेक्चर आहे. ज्या आर्किटेक्चरमध्ये तुम्ही तुमचं ग्रोथ, रेव्हेन्यू, ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग सर्व अलाइनमेंट करतात. तर मला तुमच्यासोबत एक छोटीशी केस स्टडी शेअर करायला आवडेल. मागच्या वर्षभरात मी खूप साऱ्या ब्रँडसोबत काम केली. त्यामध्ये एक ॲग्रीटेक ब्रँड होता. त्या ब्रँडचं ब्रँड नेम, त्यांचं गो टू मार्केट स्ट्रॅटेजी, त्यांचं प्रोडक्ट मार्केट फिट हे सगळं तर नेसेसरी असतं. बट याच्या पुढे जेव्हा त्या ब्रँड रेडी होतो तर त्या ब्रँडसाठी लागतात फंड्स रेझिंग. सो फंड रेझिंगपर्यंत आम्ही त्या हेल्प ब्रँडसोबत उभे होतो आणि आज तो ब्रँड लॉन्चिंग फेजमध्ये आहे आणि लवकरच तो लॉन्च होईल. सो या मागे सांगण्याचा उद्देश एकच की जेव्हा तुम्ही एका कम्प्लीट इकोसिस्टम सोबत अलाइन होतात तर तुमची ग्रोथ खूप फास्ट होते आणि हीच ग्रोथ डिझाईन करण्याचं काम चकोरवन करतं. सो चकोरवन ही कुठली एजन्सी नाही किंवा आम्ही कुठले डिजिटल स्टुडिओ नाही, तर चकोरवन एक आहे ग्रोथ आर्किटेक्चर ऑर्गनायझेशन, ज्याच्या अंडर आम्ही पूर्ण ग्रोथ आर्किटेक्ट करून देतो तुम्हाला. सो पहिलं वर्ष आम्ही पूर्ण सर्च, त्यानंतर नवनवीन गोष्टी बिल्डअप करण्यासाठी दिला. बट येणारं वर्ष आपण अजून स्केलेबिलिटीला नेऊन वी विल बिकम अ बेस्ट कॅटेगरी इन द वर्ल्ड. दॅट इज वी, ॲज वी से, वी आर द वर्ल्ड फर्स्ट बिझनेस ग्रोथ पॉवर हाऊस आणि याच तत्वावर आपण शेवटपर्यंत काम करणार आहोत. सो थँक्यू अँड कीप सपोर्टिंग अस.